मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे इंग्लिश मीडियम स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना सुदृढ, निरोगी व जबाबदार नागरिक बनवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळे होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपस्थित होते। त्यावेळी पर्यवेक्षक डी.के. टोपले, महाविद्यालय विभाग प्रमुख विजय विंचुरकर, संतोष कथार यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलताना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी विद्यार्थ्यांना नशेच्या वाढत्या विळख्याविषयी अत्यंत प्रभावी व सखोल मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की सिगारेट, तंबाखू, गुटखा, मद्य, अंमली पदार्थ तसेच विविध प्रकारची व्यसने ही केवळ व्यक्तीचे आरोग्यच नष्ट करत नाही तर त्यांचे कुटुंब, करिअर आणि संपूर्ण समाज उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतात। तरुण वयात चुकीच्या संगतीमुळे किंवा केवळ दिखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जातात। सुरुवातीला एकदाच म्हणून घेतलेले व्यसन पुढे कायमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते असे त्यांनी सांगितले। व्यसनामुळे मानसिक संतुलन बिघडते, निर्णय क्षमता कमी होते, शिक्षणात अडथळे निर्माण होतात आणि अनेकदा गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू होते असे त्यांनी स्पष्ट केले। भगवान मथुरे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचा सल्ला देत चुकीच्या मित्र परिवारापासून दूर राहण्याचे आवाहन केलंय। आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त, नियमित अभ्यास, क्रीडा, वाचन, योग, व्यायाम आणि सकारात्मक विचार यांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलंय। कोणत्याही प्रकारच्या व्यसनाची माहिती किंवा अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळल्यास तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती देऊन समाजहितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले। अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य शरद शेजवळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात योग्य ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय। त्यांनी सांगितले की विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे, त्यामुळे शिक्षणाबरोबरच उत्तम चारित्र्य, नैतिक मूल्य, सामाजिक जबाबदारी आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज आहे। व्यसन ही केवळ एक वाईट सवय नसून ती संपूर्ण व्यक्तिमत्व उद्ध्वस्त करणारी गंभीर समस्या आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवण्याची प्रतिज्ञा करावी असे त्यांनी आवाहन केलंय। पालक, शिक्षक आणि समाज यांचा विश्वास जपून आपले शिक्षण पूर्ण करावे, स्वतःच्या कर्तृत्वाने कुटुंब, विद्यालय आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले। विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापरही संयमाने व विधायक कार्यासाठी करावा। वेळेचे नियोजन, नियमित अभ्यास, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो। आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवतो असे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनवण्याचं आवाहन केलंय। कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेत समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। प्रास्ताविक संतोष कथार यांनी केलाय तर सूत्रसंचालन जी.बी. चौधरी यांनी व आभार एस.जे. उफाड यांनी मारलाय। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक व्ही. विंचुरकर, एस.पी. कदम, एस.जे. उफाडे, एच.पी. घडवजे, जी.बी. चौधरी, ई.डी. कुवर, जी.बी. देशमुख, ए.टी. चौधरी, श्रीमती डी.डी. मत्सगर, श्रीमती एस.बी. पाणगव्हाणे, श्रीमती ए.बी. खर्रे, श्रीमती ए.जी. वडजे, श्रीमती ए.आर. आहेर, श्रीमती एस.जी. आहेर आदींनी विशेष परिश्रम घेतलाय। इस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी।